अंबाजोगाई शहरात प्रथमच छत्रपती संभाजीनगर येथील सिमार समर्थ IVF सेंटर व टेस्ट ट्यूब सेंटर दाखल होत आहे। अंबाजोगाई शहरातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अनिल भुतडा, डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर सारिकाताई उद्धव शिंदे व डॉक्टर सौ सुनीताताई गणेश तोंडगे यांनी एकत्र येऊन अंबाजोगाई शहर व परिसरातील वंध्यत्व आलेल्या माता भगिनींच्या पदरात त्यांच्या प्रेमाचं मूल टाकण्याचा संकल्प केला असून सिमार समर्थ IVF सेंटर छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्यानं हे IVF सेंटर येत्या 1 फेब्रुवारी पासून अंबाजोगाई शहरात सुरू होत आहे। तत्पूर्वी 26 जानेवारी 2025 रोजी मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित केला असून या शिबिरात महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे। या शिबिरात सहभाग नोंदवणाऱ्या रुग्णांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेवर 25,000 रुपयापर्यंतची सूट तसंच रक्त तपासणीच्या दरातही सवलत दिली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तरी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या शिबिरात महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असं आवाहन स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सारिकाताई उद्धव शिंदे व डॉक्टर सौ सुनीताताई गणेश तोंडगे यांनी केलं आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। नमस्कार, मी डॉक्टर सारिका उद्धव शिंदे मागील 15 वर्षापासून श्री सोमेश्वर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी निगडीत आहे। या वर्षांमध्ये मी स्त्रियांच्या म्हणजे शारीरिक, मानसिक तसेच त्यांच्या आहारविषयक सल्ल्यांविषयी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि करत राहीन। वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांचा इलाज करत असताना काही जोडप्यांना समुपदेशाने आणि औषधोपचाराने फायदा होतो। काही जोडप्यांना IUI किंवा लॅप्रोस्कोपी सारख्या सुविधांची गरज पडते, तर काही जोडप्यांना हे सर्व करून पण प्रेग्नन्सी राहत नाही। म्हणून अशा जोडप्यांसाठी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी अशा सुविधेची शेवटच्या आपण त्याला एका शेवटच्या इलाजाचं गरज पडू शकते असं म्हणतो। तर अशा जोडप्यांसाठी आम्ही म्हणजेच आदरणीय डॉक्टर भुतडा सर, डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर सुनीता गणेश तोंडगे आणि मी असे सर्वजण मिळून सिमार समर्थ IVF छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने एक IVF सेंटर सुरू करत आहोत दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी। हे सेंटर सर्व यंत्रसामुग्रीने सुसज्ज राहील आणि ज्या रुग्णांना वंध्यत्व निवारणासाठी मुंबई, पुणे अशा लांबच्या शहरांमध्ये इलाजासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करून जाण्याची गरज पडते, अशांना आम्ही इथेच हे सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत। या निमित्ताने दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी आम्ही एक शिबिर आयोजित करत आहोत वंध्यत्व निवारणाच्या संदर्भात। तर या शिबिरामध्ये टेस्ट ट्यूब बेबी लागणाऱ्या जोडप्यांना किमान 25,000 पर्यंत आम्ही सूट देण्यात येत आहे व काही रक्त तपासण्यांमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न करीत आहोत। तरी गरजू रुग्णांनी या वंध्यत्व शिबिराचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते। तसेच दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता समर्थ IVF सेंटर अंबाजोगाई शाखा याच्या उद्घाटनासाठी मी आपणा सर्वांना आमंत्रित करते। नमस्कार, मी डॉक्टर सुनीता गणेश तोंडगे, आई नर्सिंग होमची संचालिका। आज मी आपल्यासमोर एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे। आई नर्सिंग होमचे पुढचे पाऊल म्हणजे आम्ही लवकरच एक IVF सेंटर सुरू करत आहोत। प्रथमच अंबाजोगाईमध्ये 5 स्त्रीरोग तज्ञ एकत्रित येऊन एक हाय टेक्नॉलॉजी IVF सेंटर सुरू करत आहोत। ते म्हणजे सिमार समर्थ IVF सेंटर अंबाजोगाई। ते म्हणतात ना, एकीचे बळ आणि मिळते फळ, त्याप्रमाणे आता अंबाजोगाई किंवा अंबाजोगाईच्या आजूबाजूच्या परिसरात असे एकही जोडपे राहणार नाही ज्यांना वंध्यत्वामुळे मूलबाळ होणार नाही। वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? वंध्यत्व म्हणजे असे जोडपे ज्यामध्ये महिलेचे वय 30पेक्षा जास्त आहे आणि 6 महिने प्रयत्न करून पण बाळ राहत नाही किंवा 30पेक्षा कमी आहे आणि 1 वर्ष प्रयत्न करून पण बाळ राहत नाही, अशा जोडप्यांनी नक्कीच सिमार समर्थ IVF सेंटरला भेट द्यावी। इतर कारणे म्हणजे गर्भनाळ्या बंद असणे किंवा पाळीची अनियमितता, वय वाढले असेल आणि मूल होण्यासाठी त्रास होत असेल तर आता चिंता नाही। वंध्यत्वासाठी
आधुनिक उपचार घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिकला जाण्याची अजिबात गरज नाही. चला तर मग काही करा. उद्या 26 जानेवारीला एक मोठा कॅम्प अरेंज केलेला आहे आणि यामध्ये IVF सायकलसाठी 25,000ची सूट आहे. तर नक्की भेट द्या. सीमार समर्थ IVF सेंटर, भुतडा हॉस्पिटल, पहिला मजला, तथागत चौक, अंबाजोगाई.